हॅलो फ्रेंड्स, आजचा आपला स्पर्धा परीक्षा बुद्धिमत्ता चाचणी याच्यामध्ये विषय आहे घनाकृती ठोकळे. घनाकृती ठोकळ्यांवर वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न आपल्याला परीक्षेमध्ये विचारलेले असतात. त्यापैकी आजचा आपला घटक आहे घनाकृती ठोकळ्याची जर काप केली तर किती काप तयार होतील किंवा किती लहान लहान ठोकळे तयार होतील, किती काप घ्यावे लागतील किंवा त्या घनाकृती ठोकळ्याच्या सर्व पृष्ठांना रंग दिला तर जे लहान लहान ठोकळे होतात त्यापैकी किती ठोकळ्यांच्या एका पृष्ठावर रंग असेल, 2 पृष्ठावर रंग असेल, 3 पृष्ठावर रंग असेल, अशा पद्धतीचे प्रश्न असतात. तर तो समजून घेणं महत्त्वाचं आहे. तर त्यावर प्रश्न अशा पद्धतीचे साधारणपणे विचारलेले असतात. म्हणजे प्रत्येक बाजू 6 सेमी असणाऱ्या घनाकृतीचे 1 सेमी बाजू असणाऱ्या छोट्या घनात रूपांतर करण्यासाठी किमान किती काप घ्यावे लागतील आणि एकूण किती लहान ठोकळे तयार होतील. तर अशा पद्धतीचे प्रश्न असतात. किंवा ह्याला जोडूनच मग पुन्हा एखादा असा प्रश्न असू शकतो की वरील उदाहरणामध्ये ठोकळा कापल्यानंतर पुन्हा तो जोडून आहे तसा रचला व त्याला बाहेरून लाल रंग दिला तर किती ठोकळ्यांना एकाच पृष्ठावर रंग लागलाय किंवा किती ठोकळ्यांच्या 2 पृष्ठांना रंग लागलाय किंवा किती ठोकळ्यांच्या 3 पृष्ठांना रंग लागलाय, असे काही प्रश्न असतात. किंवा असे किती ठोकळे आहेत लहान लहान ज्याच्या कोणत्याही पृष्ठावर रंग नाही. तर ह्या पद्धतीचे जर प्रश्न आपल्याला सोडवायचे असतील तर सर्वात आधी ही संकल्पना काय आहे ठोकळ्यांची ती समजून घेणं गरजेचं आहे. म्हणजे समजा एखादा आपल्याला घनाकृती ठोकळा जर आपल्याला दिला असेल तर साधारणपणे आपण अंदाजे असा हा ठोकळा काढू शकतो. हा घनाकृती ठोकळा झाला. आता प्रश्न असा आहे की ह्याचे काप करायचे आहेत. मग आता ह्याचे 4 काप करायचे असतील तर अशा पद्धतीनं ह्या बाजूला 3 ठिकाणी तो कापावा लागेल म्हणजे 4 काप होतील. हे बेसिक लक्षात ठेवायचं आहे. म्हणजे 4 भाग जर करायचे असतील तर 4 वेळा काप घ्यावे लागत नाहीत, तर 3 वेळा काप घ्यावे लागतात. त्याच पद्धतीने 6 जर भाग करायचे असतील तर 6 वेळा काप घ्यावा लागणार नाही. त्याच्यापेक्षा 1 न कमी म्हणजे 5 वेळा काप घ्यावे लागतील. तर हे बेसिक आहे. आता हे झालं एका बाजूचं. त्याच पद्धतीनं आडव्या बाजूला सुद्धा अशाच पद्धतीनं आपण काप घेऊ शकतो. तर एकूण किती काप घ्यावे लागतील असा प्रश्न असेल किंवा कोणत्या त्या पृष्ठाच्या किती पृष्ठांना किंवा एकाच पृष्ठावर रंग असणारे लहान लहान ठोकळे किती, 2 पृष्ठांना रंग असणारे लहान लहान ठोकळे किती. तर ह्या पद्धतीचे प्रश्न असतात. तर आता हे समजून घेण्यापेक्षा एक छोटीशी ट्रिक आहे इथं किंवा आपण त्याला सूत्र म्हणूया. ती सूत्र फक्त लक्षात ठेवायची आपण. म्हणजे मग ह्या पद्धतीचे जे प्रश्न आहेत त्यावर किमान 1-2 प्रश्न जर आपल्याला परीक्षेत आले तर सूत्र पाठ असतील तर अगदी 3 ते 4 सूत्र फक्त आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत. तर त्याच्यावर आधारित त्या प्रश्नांची उत्तर आपण सहजपणे देऊ शकतो, कुठल्याही पद्धतीची आकृती न काढता किंवा कुठल्याही पद्धतीचं कॅल्क्युलेशन न करता. तर त्यामुळे पहिलं जे आपलं सूत्र आहे ते आहे किमान कापांची संख्या. म्हणजे जर त्या पद्धतीनं आपल्याला लहान लहान ठोकळे तयार करायचे असतील तर किती काप घ्यावे लागतील. तर इथं तो ठोकळा त्या ठोक्याची बाजू किती आहे त्याच्यावर ते अवलंबून आहे. समजा ठोक्याची बाजू आपण n घेतली तर मग सूत्रामध्ये प्रत्येक ठिकाणी आपण n वापरणार आहोत. त्यामुळे हे लक्षात ठेवायचं की त्या ठोकळ्याची बाजू n आहे. मग 5 असेल तर बाजू 5 झाली, 6 असेल तर बाजू 6. तर त्याच्यानुसार ही सगळी सूत्र आपण लक्षात ठेवूया. किमान कापांची संख्या काढायला सूत्र आहे n-1 गुणिले 3. तर ह्या सूत्राचा उपयोग करायचा म्हणजे 6 बाजू असेल तर इथं 6 - 1 गुणिले 3 म्हणजे 6 - 1 5, 5 गुणिले 3 15. तर ह्या पद्धतीने आपण त्या प्रश्नाचं उत्तर मिळवू शकतो. म्हणजे किमान काप एवढे घ्यावे लागतील. आता ही बाजू बदलली की किमान कापांची संख्या सुद्धा बदलणार आहे. त्यामुळे आपण इथं n हे चल इथे घेतले. त्या n च्या फॉर्म मध्ये ही सगळी सूत्र आपण बघू. आता दुसरं जे सूत्र आहे ते अशा पद्धतीनं काप घेतल्यानंतर तयार होणारे जे घन आहेत लहान लहान तर त्यांची संख्या किती असा सुद्धा प्रश्न असतो. त्यामुळे तयार होणाऱ्या घनांची संख्या त्याच्यासाठी एक सूत्र आहे. तर ते सूत्र सुद्धा n च्या फॉर्म मध्येच आहे. ते म्हणजे n चा घन. म्हणजे बाजू जर 6 असेल तर 6 चा घन इतके लहान लहान ठोकळे तयार होतात. कारण हा घन आहे त्यामुळे त्याचा घन आपण करायचा. घनाकृती ठोकळे म्हणजेच घन. त्यामुळे इथं तयार होणाऱ्या लहान लहान घनांची संख्या काढायला ती जी बाजू दिली त्याचा घन करायचा. त्यामुळे ते सूत्र आहे n चा घन. आता पुढचा प्रश्न एकाच पृष्ठावर रंग असणाऱ्या ठोकळ्यांची लहान लहान ठोकळ्यांची संख्या किती. एकाच पृष्ठावर रंग असणारे किती ठोकळे असतील असा जर प्रश्न विचारला गेला असेल म्हणजे समजा आपण
6 बाजू असणाऱ्या घनाचे लहान लहान एक एक घन असणारे लहान लहान तुकडे केले आणि पुन्हा ते आहे तसे ठेवले आणि त्याला रंग दिला, तर सगळ्याच त्या लहान लहान पृष्ठांच्या किंवा लहान लहान घनांच्या सगळ्याच बाजूनं रंग नसणार. त्यामुळं त्यामधले काही घन लहान लहान घन असे असतील त्याच्या एकाच पृष्ठावर रंग असेल, काहीच्या 2 पृष्ठावर रंग असेल, तर ते आपल्याला काढायचं आहे. त्याच्यासाठी सूत्र असं आहे, n-2 कंसाचा वर्ग गुणिले 6. तर ह्या सूत्राचा उपयोग केला म्हणजे n ची किंमत जी काही त्या घनाची बाजू असेल तर ती बाजू म्हणजेच n. तर n च्या ठिकाणी त्या घनाची बाजू त्याची किंमत ठेवायची आणि ह्या सूत्राचा उपयोग जर केला तर आपल्याला त्या घनाच्या एकाच पृष्ठावर रंग असणारे लहान लहान किती ठोकळे असतील त्या प्रश्नाचं उत्तर मिळेल. आता ह्याला जोडूनच 2 पृष्ठांवर रंग असणारे ठोकळे असा सुद्धा प्रश्न आपल्याला कदाचित विचारलेला असू शकतो. तर तिथे सुद्धा एक सूत्र आहे, ते सूत्र म्हणजेच n-2 गुणिले 12 हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. आणि त्याला जोडून आणखी एक आहे, तिथं कदाचित असे सुद्धा पृष्ठ असतील ज्याच्या 3 पृष्ठांवर रंग असेल. तर हे सूत्र लक्षात ठेवण्याची गरज नाही, हे नेहमी लक्षात ठेवायचं की 8च असतं. म्हणजे घनाची बाजू कितीही असू दे, 4, 5, 6, 7, हे 8 घन म्हणजे कोणते, तर त्या घनाचे जे कोपरे आहेत तर त्या कोपऱ्यामधलाच एक घन असा असणार आहे ज्याच्या 3 पृष्ठांना रंग असतील. बाकी कुठल्याच लहान लहान ठोकळ्यांच्या 3 पृष्ठावर रंग असणार नाही. त्यामुळं कोपरे ह्याला किती असतात प्रत्येक घनाला, तर 8. त्यामुळं इथं हे सूत्र लक्षात ठेवण्याची गरज आहे नाही. एक लक्षात ठेवायचं, घनाची बाजू किती असू दे 3 पृष्ठांना रंग असणारे 8च ठोकळे असतात. तर इथं हे सूत्र लक्षात ठेवण्याची गरज नाही. आणि शेवटचा प्रश्न असा विचारला जाऊ शकतो आपल्याला की कुठल्याही पृष्ठावर रंग नसणारे किती लहान लहान ठोकळे आहेत. त्यामुळं कोणत्याही पृष्ठावर रंग नसणारे ठोकळे ते काढण्यासाठी आणखी एक सूत्र आपल्याला लक्षात ठेवायचं, ते म्हणजे n-2 कंसाचा घन. तर हे सूत्र आपल्याला लक्षात ठेवायचे. त्याच्यापैकी हे जे 5वं सूत्र आहे ते काही लक्षात ठेवण्याची गरज नाही, ते ऑब्विस आहे. 3 पृष्ठांवर रंग असणारे किती ठोकळे असा प्रश्न असेल तर 8 हेच उत्तर आपलं असणार आहे. त्या घनाची बाजू मग किती असू दे. दुसरं सूत्र पण लक्षात ठेवण्याची गरज नाही, कारण ते सुद्धा ऑब्विस आहे. एखादा घन त्याचे लहान लहान 1-1 सेंटीमीटर असणारे किंवा 1-1 एकक असणारे लहान लहान घन तयार केले तर लहान एकूण घन किती तयार होतील, तर n चा घन. आपल्याला सूत्र फक्त ही उरलेली 1, 2, 3 आणि 4 लक्षात ठेवायचे. म्हणजे किमान कापांची संख्या काढायला n-1 गुणिले 3, एकाच पृष्ठावर रंग असणारे सूत्र, एकाच पृष्ठावर रंग असणारे ठोकळे काढायला n-2 कंसाचा वर्ग गुणिले 6, 2 पृष्ठावर रंग असणारे ठोकळे काढायला n-2 गुणिले 12 आणि कोणत्याही पृष्ठावर रंग नसणारे ठोकळे काढायला सूत्र आहे n-2 कंसाचा घन. तर हे एवढी सूत्र जर पाठ केली तर ह्याच्यावर जे प्रश्न आपल्याला विचारलेले असतात त्यावर आधारित त्याची उत्तर आपण सहजपणे काढू शकतो कुठल्याही पद्धतीचे कॅल्क्युलेशन न करता. त्यामुळे एवढी सूत्र फक्त आपल्याला ती पाठ करावी लागणार आहे. आता आपण प्रश्नांना सुरुवात करूया. हा पहिला प्रश्न, प्रत्येक बाजू 6 सेमी असणाऱ्या घनाकृतीचे 1 सेमी बाजू असणाऱ्या छोट्या घनात रूपांतर करण्यासाठी किमान किती काप घ्यावे लागतील व किती लहान ठोकळे तयार होतील. 2 इथं आपल्याला प्रश्न दिलेत. आता सूत्र आपण मगाशी बघितले त्यानुसार इथं पर्याय लिहितोय. जर तुम्हाला ते लक्षात आलं तर कमेंट करायला हरकत नाही. पहिला पर्याय 15 आणि 36, दुसरा 15 आणि 216, तिसरा पर्याय 18 आणि 256 आणि चौथा पर्याय 18 आणि 216. ह्यापैकी पहिल्या प्रश्नाचं उत्तर म्हणजे हा पहिला पर्याय 15 आणि 36. याचा अर्थ किती काप घ्यावे लागतील तर 15 आणि एकूण लहान ठोकळे किती तयार होतील तर 36. तर अशा पद्धतीने हे 4 पर्याय दिले. त्यातलं योग्य उत्तर आपल्याला ठरवायचं. सगळ्यात पहिल्यांदा किमान कापांची संख्या, जसं आपण मगाशी सूत्र पाहिलं, किमान किती काप आपल्याला घ्यावे लागतील तर त्याच्यासाठी सूत्र आपल्याकडे किमान कापांची संख्या बरोबर n-1 गुणिले 3. इथं मगाशी सांगितलं तसं n म्हणजेच काय तर घनाची बाजू. इथं घनाची बाजू दिली 6, त्यामुळे n ची किंमत ठेवायची 6 वजा 1 गुणिले 3. मग 6 वजा 1 म्हणजे 5, 5 गुणिले 3 15. आता आपल्याला किमान कापांची संख्या 15 आहे, म्हणजे या 4 पर्यायापैकी पहिली संख्या 15 असणारे 2 पर्याय आहेत, 1 आणि 2. तर ह्यातलं नेमकं कुठलं ते काढायला पुन्हा आता दुसरा जो प्रश्न आहे त्याचं सुद्धा उत्तर आपल्याला मिळवावं लागेल. म्हणजे एकूण किती लहान ठोकळे तयार होतील त्याच्यासाठी सुद्धा आपल्याकडे सूत्र आहे. एकूण लहान
ठोकळ्यांची संख्या काढायला एकूण लहान ठोकळे बरोबर, त्याचं सूत्र आहे n चा घन. मग n चा घन म्हणजेच 6 चा घन. 6 चा घन आपल्याला पाठ आहे 216. त्याचा अर्थ आपलं उत्तर झालं 15 आणि 216. म्हणजे 15 किमान काप घ्यावे लागतील आणि एकूण लहान घन तयार होतील 216. तर हा पर्याय आपल्याला दिला पर्याय क्रमांक 2 मध्ये. त्यामुळे ह्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 2. तर एवढं कमी वेळेमध्ये आपण आता हे सूत्र लिहित बसण्याची सुद्धा गरज नाही. आपल्याला सूत्र माहिती असतं, फक्त त्याच्यामध्ये किमती ठेवायच्या आणि उत्तर काढायचं. काही सेकंदामध्ये आपल्याला उत्तर मिळतं. हे तुम्हाला मी समजावून म्हणून पूर्ण डिटेलमध्ये इथे लिहिलेलं आहे. तर असे उदाहरणं तुम्हाला पाहिल्याबरोबर हे सूत्र जर पाठ असेल तर पटपट उत्तर याची मिळवू शकतो. ठीक आहे, आता पुढचा प्रकार. प्रश्न तोच आहे. प्रत्येक बाजू 6 सेमी असणाऱ्या घनाकृतीचे 1 सेमी बाजू असणाऱ्या छोट्या घनात रूपांतर करण्यासाठी किती काप घ्यावे लागतील व किती लहान ठोकळे तयार होतील. तर हा प्रश्न झालेला आहे. आता ह्याच्यावर आधारित हा पुढचा प्रश्न आहे. त्या प्रश्नाचं फक्त आपण उत्तर मिळवू. वरील उदाहरणातील ठोकळा कापल्यानंतर पुन्हा तो जोडून होता तसा रचला व त्याला बाहेरून लाल रंग दिला तर आपला मुख्य प्रश्न हा आहे की किती ठोकळ्यांच्या एकाच पृष्ठावर रंग लागलाय. तर हा प्रश्न आहे. त्याच्यासाठी पर्याय इथं लिहितोय. पहिला पर्याय 96, दुसरा पर्याय 90, तिसरा पर्याय 64 आणि चौथा पर्याय 216. आता ह्याच्यासाठी सुद्धा आपल्याकडं सूत्र आहे. एकाच पृष्ठावर रंग असणारे ठोकळे आपल्याला काढायचे. मग एकाच पृष्ठावर रंग असणाऱ्या ठोकळ्यांची संख्या. हे मी सूत्र लिहितोय किंवा उदाहरण सोडवतो तोपर्यंत तुम्ही सुद्धा कॅल्क्युलेट करा, म्हणजे तुमचा सुद्धा सराव होऊन जाईल. तर त्याच्यासाठी सूत्र आहे एकाच पृष्ठावर रंग असणाऱ्या ठोकळ्यांच्या संख्येसाठी n-2 कंसाचा वर्ग गुणिले 6. इथं n म्हणजेच घनाची बाजू जी 6 सेमी दिलेली इथं ठेवूया. n च्या ठिकाणी 6 - 2 कंसाचा वर्ग गुणिले 6. 6 - 2 म्हणजे 4. 4 चा घन 64 गुणिले 6. 64 गुणिले 6, एक मिनिट, 64 इथं वर्ग आहे. 6 - 2 4. 4 चा वर्ग 16. 16 गुणिले 6 म्हणजेच 96 किंवा 96 ठोकळ्यांच्या पृष्ठांच्या एकाच पृष्ठावर रंग लागलेला असेल. तर हा पर्याय आपल्याला दिलाय पर्याय क्रमांक 1 मध्ये. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे आपल्या ह्या प्रश्नाचं उत्तर 96 ठोकळ्यांच्या एकाच पृष्ठावर रंग लागलेला असेल. तर ह्यावरच आधारित पुढचा प्रश्न. 2 पृष्ठांना रंग असणाऱ्या ठोकळ्यांची संख्या किती. घनाची बाजू 6 सेमीचा आहे, मगाचाच प्रश्न आहे. आता सूत्र फक्त आपल्याला वेगळं वापरायचे. 2 पृष्ठांना रंग असणारे ठोकळे, त्यांची संख्या काढण्यासाठी सूत्र आपल्याकडे आहे n-2 गुणिले 12. मग इथं n ची किंमत 6 - 2 गुणिले 12. 6 - 2 म्हणजे 4 गुणिले 12. 12 गुणिले 4 म्हणजेच 48. त्यामुळे 48 पृष्ठ अशी असतील किंवा 48 घन असे असतील ज्याच्या 2 पृष्ठांना रंग लागलेला असेल. मग हा पर्याय जिथे दिला असेल तो पर्याय म्हणजे आपलं उत्तर असणार. तर पुढचा एक प्रश्न पाहूया ज्याच्यामध्ये 3 पृष्ठांना रंग असणारे ठोकळे किती असा प्रश्न विचारलेला असेल. आणि मगाशी सांगितलं तसं इथं आपल्याला कुठल्याही पर्यायाची गरज नाही. नेहमी लक्षात ठेवायचं की एखादा ठोकळा दिला असेल आणि असा प्रश्न असेल की 3 पृष्ठांना रंग असणाऱ्या ठोकळ्यांची संख्या किती, तर त्या ठोकळ्याच्या कडेवर असणारे जे 8 ठोकळे आहेत त्या 8च ठोकळ्यांना फक्त तिन्ही पृष्ठांना रंग लागलेला असेल. बाकी इतर मधल्या कुठल्याही ठोकळ्यांच्या 3 पृष्ठांना रंग लागलेला नसेल. एकतर 2 पृष्ठावर लागला असेल किंवा 1 लागला असेल. पण 3 पृष्ठांना रंग असणारे फक्त 8च ठोकळे असणार आहेत, 8 कोपऱ्यांवरचे. त्यामुळे ह्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक. ह्या प्रश्नाचं उत्तर आहे 8. मग आता हा पर्याय जिथे दिलेला असेल ते आपलं त्या प्रश्नाचं उत्तर असेल. आता हा एक पुढचा प्रश्न जिथे आपल्याला पुन्हा एकदा सूत्र वापरावं लागेल. कोणत्याही पृष्ठावर रंग नसणाऱ्या ठोकळ्यांची संख्या किती. आता इथं पर्याय लिहितोय. पहिला पर्याय 264, दुसरा पर्याय 256, तिसरा आहे 216 आणि चौथा पर्याय 64.
ह्यापैकी उत्तर आपल्याला शोधायचं आहे. आणि प्रश्न असा आहे, कोणत्याही पृष्ठावर रंग नसणाऱ्या ठोकळ्यांची संख्या. मग याच्यासाठी सुद्धा आपल्याकडे सूत्र आहे. कोणत्याही पृष्ठावर, म्हणजे हे ठोकळे जे आहे ते आतमध्येच कुठेतरी असणार आहे. मग याच्यासाठी सूत्र आहे n-2 कंसाचा घन. मग n म्हणजेच घनाची बाजू, जी आपल्याला इथे 6 सेमी दिलेली आहे. मग n च्या ठिकाणी लिहूया 6 - 2 कंसाचा घन. मग 6 - 2 म्हणजेच 4 चा घन, 4 चा घन 64. तर मग हे आपलं ह्या प्रश्नाचं उत्तर, की असे 64 ठोकळे असणार आहेत ज्याच्या कोणत्याही पृष्ठावर रंग नसेल, जे आतमध्ये असणार आहे. मग हा पर्याय आपल्याला पर्याय क्रमांक 4 मध्ये दिलाय. त्यामुळे ह्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 4. आता पुढचा प्रश्न याच पद्धतीचा बघूया. आता प्रश्न असा दिलाय, प्रत्येक बाजू 5 सेमी असणाऱ्या घनाकृतीचे 1 सेमी बाजू असणाऱ्या छोट्या घनात रूपांतर करण्यासाठी किमान किती काप घ्यावे लागतील व एकूण किती लहान ठोकळे तयार होतील. मगाशी जसं आपण याच्यासाठी पर्याय घेतले होते तसे 4 पर्याय इथे लिहितोय. पहिला पर्याय 15, 25. दुसरा पर्याय 12, 125. तिसरा पर्याय 15 आणि 125. आणि चौथा पर्याय 12 आणि 625. आता ह्या पद्धतीचे जे प्रश्न आहेत ते पर्यायावरून आपण जायचं नाही, कारण आपल्याकडे सूत्र आहे. पहिल्यांदा ते उदाहरण आपण सोडवायचं, उत्तर काढायचं आणि मग तो पर्याय कुठे आहे पाहायचं. नाहीतर पर्यायाकडे पाहिलं तर आपल्याला कन्फ्यूज झालं होतं. त्यामुळे पर्यायावर बघून आपण अंदाज बांधायचा नाही, आपण परफेक्ट उत्तर काढायचं, कारण आपल्याकडे सूत्र आहे. तर त्या सूत्राचा उपयोग करून आपण पहिल्यांदा उत्तर काढूया. पहिला प्रश्न असा आहे, किमान कापांची संख्या. किमान कापांची संख्येसाठी सूत्र आपल्याकडे आहे n-1 गुणिले 3. आता इथे n ची किंमत 5 दिलेली आहे, कारण घनाची बाजू 5 आहे. -1 गुणिले 3. मग 5 - 1 म्हणजे 4 आणि 4 गुणिले 3 12. त्यामुळं किमान कापांची संख्या 12 आहे. मग पहिली किंमत 12 असणारे 2 पर्याय, दुसरा आणि चौथा, यापैकी एक उत्तर कुठलं तरी आहे. मग ते ठरवायला आपल्याला दुसऱ्या प्रश्नाचं पण उत्तर मिळवावं लागेल. म्हणजे एकूण लहान ठोकळे किती हेही काढावं लागेल, तरच आपण परफेक्ट उत्तर शोधू शकतो. म्हणजे पर्याय क्रमांक 1 किंवा 3 हे तरी उत्तर आपलं नाही, पण 2 आणि 4 मधलं कोणतं उत्तर आहे. तर एकूण लहान ठोकळे किंवा एकूण लहान ठोकळ्यांची संख्या काढण्यासाठी सूत्र आपल्याकडे n चा घन, हे सगळ्यात सोपं सूत्र आहे. फक्त जी बाजू असेल त्याचा घन करायचा. बाजू आहे 5, 5 चा घन 125. त्यामुळे आपलं उत्तर आहे 12 आणि 125. म्हणजे 12 काप घ्यावे लागतील आणि एकूण लहान ठोकळे तयार होतील 125. मग 12 आणि 125 हा पर्याय आपल्याला दिलाय पर्याय क्रमांक 2 मध्ये. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे आपल्या ह्या प्रश्नाचं उत्तर आहे. ओके, आता पुढचा प्रश्न ह्यावरच आधारित म्हणजे प्रत्येक बाजू 5 असणाऱ्या घनासाठीच हा प्रश्न आहे. वरील उदाहरणातील ठोकळा कापल्यानंतर पुन्हा जोडून होता तसा रचला व त्याला बाहेरून रंग दिला तर किती ठोकळ्यांच्या एकाच पृष्ठाला रंग लागला आहे. पर्याय इथे लिहितोय. पहिला पर्याय 64. दुसरा पर्याय 132. तिसरा पर्याय 150 आणि चौथा पर्याय 54. पुन्हा एकदा आपल्याला एकाच पृष्ठावर रंग असणाऱ्या ठोकळ्यांची संख्या काढायची. त्याच्यात सूत्र आहे आपल्याकडे, एकाच पृष्ठावर रंग असणारे ठोकळे त्यांची संख्या काढायला सूत्र आहे n-2 कंसाचा वर्ग गुणिले 6. मग n ची आता किंमत आहे 5 - 2 कंसाचा वर्ग गुणिले 6. 5 - 2 म्हणजे 3, 3 चा वर्ग गुणिले 6. 3 चा वर्ग 9, 9 गुणिले 6 54. हे या प्रश्नाचं उत्तर आहे. म्हणजे असे एकूण 54 ठोकळे आहेत ज्यांच्या एकाच पृष्ठावर रंग लागला. हा पर्याय आपल्याला दिलाय पर्याय क्रमांक 4 मध्ये. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 हे आपलं ह्या प्रश्नाचं उत्तर. तर ह्याच वर आधारित पुढचा प्रश्न. याच प्रश्नासाठी 3 पृष्ठांना रंग असणाऱ्या ठोकळ्यांची संख्या किती. तर मगाशी सांगितलं तसं
3 पृष्ठ असतील तर ठोकळ्यांची संख्या समान असणार आहे 8. तिथं मग बाजू किती आहे विचारच करायचा नाही किंवा कुठलंही सूत्र वापरायचं नाही. असा जर प्रश्न असेल 3 पृष्ठांना रंग असणाऱ्या ठोकळ्यांची संख्या किती, तर उत्तर आपलं हे नेहमी फिक्स असणार आहे 8. आता पुढचा प्रश्न आहे 2 पृष्ठांना. आता क्रम बदल आहे. मगाच्या प्रश्नामध्ये 2 पृष्ठांना रंग असणाऱ्या ठोकळ्यांची संख्या काढायला अगोदर विचारलं होतं, नंतर 3 पृष्ठांसाठी. आता क्रम फक्त बदल आहे. आपण त्या प्रश्नासाठी ते सूत्र लक्षात ठेवायचं. मग इथं 2 पृष्ठांना रंग असणारे ठोकळे आता काढायचे. घनाची बाजू 5 सेमीच दिलेली आहे. पर्याय इथे लिहितो मी. पहिला पर्याय 24, दुसरा पर्याय 38, तिसरा पर्याय 36 आणि चौथा पर्याय 23. आता 2 पृष्ठांना रंग असणाऱ्या ठोकळ्यांची संख्या आपल्याला काढायची. जेवढ्या वेळा उदाहरण तुम्ही सोडवाल तेवढी सूत्र आपोआप तुम्हाला पाठ होत जातील. ते पुन्हा वेगळं पाठ करायची गरज नाही. म्हणजे 2 पृष्ठांना रंग असणाऱ्या ठोकळ्यांची संख्या, त्याच्यासाठी सूत्र आहे n-2 गुणिले 12. मग इथं n ची किंमत 5 वजा 2 गुणिले 12. 5 वजा 2 म्हणजेच 3 गुणिले 12, 12 गुणिले 3 36. त्यामुळे इथं 36 ठोकळे असे असतील ज्याच्या 2 पृष्ठांना रंग लागलेला असेल. हा पर्याय आपल्याला पर्याय क्रमांक 3 मध्ये दिलाय. त्यामुळे ह्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 3. ठीक आहे. आणखी एक प्रश्न याच प्रश्न प्रकारावर. कोणत्याही पृष्ठावर रंग नसणाऱ्या ठोकळ्यांची संख्या किती? ह्याच्यासाठी सुद्धा पर्याय लिहितोय. तोपर्यंत तुमच्या लक्षात आलं तर उत्तर तुम्ही कमेंट करा. पहिला पर्याय 27, दुसरा पर्याय 81, तिसरा पर्याय 25 आणि चौथा पर्याय 49. मग कोणत्याही पृष्ठावर रंग नसणाऱ्या ठोकळ्यांची संख्या आपल्याला काढायची आहे. त्याच्यासाठी सूत्र आपण आता डायरेक्टली लिहूया. सूत्र आहे n-2 कंसाचा घन. मग ह्या सूत्रामध्ये n ची किंमत म्हणजेच घनाची बाजू 5 दिलेली आहे. इथं 5 ठेवूया. वजा 2 कंसाचा घन. 5 वजा 2 म्हणजे 3 चा घन म्हणजे आपलं उत्तर असणार आहे. 3 चा घन 27. त्यामुळं या प्रश्नाचं उत्तर आहे 27. याचा अर्थ इथं असे 27 ठोकळे असणार आहेत ज्याच्या कोणत्याही पृष्ठावर रंग नसेल. आणि हा पर्याय आपल्याला दिलाय पर्याय क्रमांक 1 मध्ये. त्यामुळे ह्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 1 27. ठीक आहे. आता पुढचा प्रश्न. पुन्हा एकदा नवीन प्रश्न. पहिल्या उदाहरणामध्ये घनाची बाजू 6 सेमी होती, नंतर 5 सेमी, आता 7 सेमी. प्रत्येक बाजू 7 सेमी असणाऱ्या घनाकृतीचे 1 सेमी बाजू असणाऱ्या छोटा घनात रूपांतर करण्यासाठी किमान काप किती घ्यावे लागतील आणि एकूण लहान ठोकळे किती तयार होतील? पर्याय लिहितोय. आता हे सूत्र वगैरे तुम्हाला लिहिण्याची गरज नाही. तुमच्या लक्षात आले तुम्ही डायरेक्टली उत्तर कमेंट करू शकता. पहिला पर्याय दिलाय 18 आणि 289. दुसरा पर्याय 18 आणि 341. तिसरा पर्याय 18 आणि 343 आणि चौथा पर्याय 15 आणि 343. यापैकी पर्याय आपल्याला शोधायचा आहे. सगळ्यात पहिल्यांदा किमान किती काप घ्यावे लागतील त्याचं उत्तर शोधूया. त्याच्यासाठी सूत्र आपल्याकडे किमान कापांची संख्या म्हणजेच n-1 गुणिले 3. आता इथं एक लॉजिक आपण लक्षात असं ठेवू शकतो की 3 का? कारण एक घन जर आपण विचारात घेतला तर त्याला 3 डायमेन्शन्स असतात. लांबी, रुंदी आणि उंची. म्हणजे ही जर लांबी असेल, ही रुंदी असेल, तर ही असते उंची. म्हणून 3 न गुणायचं आहे. कारण 3 ठिकाणी आपल्याला काप घ्यावे लागतील. म्हणजे लांबीवर काप घ्यावा लागेल, रुंदीवर काप घ्यावा लागेल आणि उंचीवर सुद्धा काप घ्यावे लागतील. तर हे थोडे मॅथमॅटिक्सचं लॉजिक पण आपण त्याला जोडू शकतो. म्हणजे आपलं पाठांतर करणं जास्त सोपं होईल. इथं n-1 म्हणजेच काय? तर n ची बाजू आता 7 किंवा त्या घनाची बाजू आता 7 दिली. म्हणजे n ची किंमत 7 घ्यायची. 7 - 1 गुणिले 3. 7 - 1 म्हणजे 6 गुणिले 3 म्हणजे 18. याचा अर्थ 18 काप इथं घ्यावे लागतील. मग पहिली संख्या 18 असणारे 3 पर्याय आहेत. यातलं उत्तर आपल्याला शोधायचं आहे. चौथा पर्याय तर आपलं उत्तर असणार नाही. आता त्यासाठी दुसऱ्या प्रश्नाचं पण उत्तर मिळवावं लागेल. दुसरा प्रश्न असा आहे, एकूण किती लहान ठोकळे तयार होतील? तर लहान ठोकळ्यांच्या संख्येसाठी सुद्धा आपल्याकडे सूत्र आहे n चा घन. सरळ सरळ जी काही बाजू दिली त्याचा घन करायचा. बाजू दिली 7, 7 चा घन 343. म्हणजे आपल्या इथं
उत्तर आहे 18 आणि 343. मग हा पर्याय आपल्याला ह्या चारपैकी कुठं दिसतोय, तर पर्याय क्रमांक 3 मध्ये हे दोन्ही उत्तर आपल्याला दिसतात, 18 आणि 343. त्यामुळे ह्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 3. ठीक आहे, तर ह्यावर आधारित पुढचा प्रश्न, किती ठोकळ्यांना एकाच पृष्ठावर रंग लागलाय, असा प्रश्न आहे. घनाची बाजू 7 सेमीच दिलेली आहे. 4 पर्याय इथे लिहितोय. पहिला पर्याय 238, दुसरा पर्याय 150, तिसरा पर्याय 156 आणि चौथा 341. आता इथं ते पूर्ण वाक्यात लिहिण्याची गरज नाही. एकाच पृष्ठावर रंग असणाऱ्या ठोकळ्यांची संख्या, त्याच्यासाठी सूत्र n-2 कंसाचा वर्ग गुणिले 6. मग n म्हणजेच घनाची बाजू 7 वजा 2 त्याचा वर्ग गुणिले 6. 7 वजा 2 म्हणजेच 5, 5 चा वर्ग गुणिले 6. 5 चा वर्ग 25, 25 गुणिले 6 150. म्हणजे 150 इथं लहान ठोकळे असे असतील ज्याच्या एकाच पृष्ठावर रंग असेल. हा पर्याय आपल्याला पर्याय क्रमांक 2 मध्ये दिलाय. त्यामुळे ह्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 2. पुढचा प्रश्न त्यावरच आधारित, 2 पृष्ठांना रंग असणाऱ्या ठोकळ्यांची संख्या किती. पर्याय लिहितोय. पहिला पर्याय 50, दुसरा पर्याय 35, तिसरा 60 आणि चौथा पर्याय 70. आता 2 पृष्ठांना रंग असणाऱ्या ठोकळ्यांची संख्या आपल्याला काढायची. त्यासाठी सूत्र वापरावं लागेल आपल्याला n-2 गुणिले 12. मग या सूत्रामध्ये n ची किंमत ठेवूया 7 वजा 2 गुणिले 12. 7 वजा 2 म्हणजेच 5 गुणिले 12. 12 आणि 5 चा गुणाकार येतो 60. त्यामुळे इथं एकूण 60 लहान ठोकळे असे असतील ज्याच्यात 2 पृष्ठांना रंग असेल. हा पर्याय आपल्याला दिलाय पर्याय क्रमांक 3 मध्ये. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 3. आता पुढचा आपला आवडता आणि सोपा प्रश्न. या प्रश्नासाठी 3 पृष्ठांना रंग असणाऱ्या ठोकळ्यांची संख्या किती. काही कॅल्क्युलेशन करण्याची गरज नाही. 8 जिथं आपल्याला दिलेला असेल पर्याय ते आपलं उत्तर असेल. हा पर्याय कदाचित पहिला असेल किंवा चौथा असेल. 3 पृष्ठांना रंग असणाऱ्या ठोकळ्यांची संख्या नेहमी फिक्स असणार आहे 8. आणि आता एक शेवटचा प्रश्न. ह्याच प्रश्नासाठी उपप्रश्न असा आहे, कोणत्याही पृष्ठावर रंग नसणाऱ्या ठोकळ्यांची संख्या किती. पहिला पर्याय 25, दुसरा 49, तिसरा पर्याय 35 आणि चौथा पर्याय 125. कोणत्याही पृष्ठावर रंग नसणाऱ्या ठोकळ्यांची संख्या काढायला आपल्याला सूत्र वापरावं लागेल n-2 कंसाचा घन. मग त्या सूत्रानुसार n म्हणजेच घनाची बाजू 7 आहे वजा 2 कंसाचं घन. 7 वजा 2 म्हणजेच 5 चा घन आपलं उत्तर असणार आहे. 5 चा घन 125. याचा अर्थ इथे 125 लहान ठोकळे असे असणार आहेत ज्याच्या कोणत्याही पृष्ठावर रंग नसणार आहे. हा पर्याय आपल्याला दिलाय पर्याय क्रमांक 4 मध्ये. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 हे आपलं ह्या प्रश्नाचं उत्तर आहे. तर अशा पद्धतीचे प्रश्न असतात ज्याच्यामध्ये आपल्याला फक्त 3 ते 4 सूत्र लक्षात ठेवायचे आहेत. त्या सूत्रावर आधारित आपण अशा पद्धतीने कुठल्याही प्रश्नाचे उत्तर देऊ शकतो. तर ही ती एकूण 6 सूत्र आहेत. पैकी आपल्याला दुसरं आणि 5वं सूत्र लक्षात ठेवण्याची गरज नाही, कारण 3 पृष्ठावर रंग असणारे जे ठोके आहेत ते नेहमी फिक्स असणार आहेत. त्यासाठी कुठलेही सूत्र लक्षात ठेवण्याची गरज नाही. आणि तयार होणाऱ्या घनांची संख्या इथं सुद्धा लक्षात ठेवण्याची काही गरज नाही. जी काही बाजू असेल त्याचा घन करायचा. म्हणजे एकूण 4 सूत्र फक्त आपल्याला लक्षात ठेवायचे. त्यावर आधारित त्या प्रश्नांची उत्तर आपण देऊ शकतो.